झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। खासदार राहुल गांधी यांचा 13 मार्च रोजी धुळे दौरा। आमदार कुणाल पाटील यावेळी कोणते इम्प्रेशन पाडणार? पुन्हा उमेदवारी मिळेल काय? चर्चेला उधाण। काँग्रेसचे देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 12 आणि 13 मार्च रोजी धुळे नंदुरबार जिल्ह्यात येते। या यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेच्या स्वागतासाठी सगळेच कामाला लागले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे 2 दिवसांपूर्वी धुळ्यात येऊन गेले। त्यांनी आढावा बैठकही घेतली आणि खासदार गांधींचं जोरदार स्वागत करण्याचे सगळ्या सूचना ते देऊन गेलेत। राहुल गांधींचा दौरा होईल, त्यांचं भाषणही होईल, त्यांचा रोड शोही होईल, परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार राहुल गांधींचा हा दौरा म्हटला की आठवते मागच्या पंचवार्षिक मधला त्यांचा दौरा आणि आमदार कुणाल पाटलांचं भाषण। हो, गेल्या निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्याच तोंडावर खासदार राहुल गांधींनी धुळे दौरा केला आणि गांधींच्या समोर आमदार कुणाल पाटलांना भाषण करण्याची संधी मिळाली। याच भाषणाने कलाटणी मिळाली आणि बोटावर मोजण्या इतके काही दिवस बाकी असताना आमदार कुणाल पाटलांना काँग्रेसने धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली। भाजपा समोर कुणाल पाटलांनी कडवी झुंज दिली, तब्बल 3.5 लाखाहून अधिक मते घेतली। पुन्हा तोच कित्ता गिरावला जातोय। निवडणुकांचा माहोल सुरू झालाय, लोकसभेचं वातावरण तापलंय आणि खासदार राहुल गांधी आपली भारत जोडो यात्रा घेऊन धुळ्यात येत आहे। या दरम्यान पुन्हा कुणाल पाटलांना भाषण करण्याची संधी मिळेल काय? आणि मिळालीच तर यावेळी कुणाल पाटील खासदार राहुल गांधींवर नेमकं कोणतं इम्प्रेशन पाडणार? गेल्या वेळी भाजपाचे विद्यमान खासदार हे टक्केवारी घेणारे खासदार आहे हा मुद्दा कुणाल पाटलांनी प्रकर्षाने मांडला आणि प्रचारात हाच कळीचा मुद्दा मांडलाय। यावेळेस कुणाल पाटील नेमकं काय बोलणार, कोणता मुद्दा मांडणार, कसं इम्प्रेशन निर्माण करणार? मुळात यावेळेस आमदार कुणाल पाटील हे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करतील काय हाही प्रश्न आहे। समजा काँग्रेसने पुन्हा त्यांनाच उमेदवार करायचं ठरवलंय तर मग पक्षश्रेष्ठींचा आदेश त्यांना मानावाच लागेल। पण उमेदवार बदलला तर काँग्रेससमोर पर्यायी उमेदवारांचीही नावे आहेत। मालेगाव ग्रामीणमधील काँग्रेसचे निष्ठावंत आणि नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांचंही नाव चर्चेत आहे। तसंच धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर हेही उमेदवारांच्या स्पर्धेत आहेत। असो, देशात वातावरण तापलंय, पुन्हा एकदा भाजपा जोरदार कामाला लागले। भाजपानेही यावेळेस उमेदवारांच्या संदर्भात वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केली। विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळेल की नाही यावर अजूनही संशयता आहे। म्हणजेच काँग्रेसचा उमेदवार कोण यावर कदाचित भाजपाचं गणित अवलंबून असावं, किंवा भाजपा उमेदवारांची यादी अगोदर जाहीर झाली तर भाजपा उमेदवार बघून काँग्रेसला आपलं धोरण ठरवावं लागेल। लढाईचं तर आहे, कारण पारंपरिक पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटली आणि महायुतीमध्ये ही जागा भाजपा लढवतंय। लढत सरळ आहे, भाजपा विरुद्ध काँग्रेस। भाजपाचा उमेदवार कोण त्यावर काँग्रेसचं धोरण ठरेल आणि पुन्हा जर कुणाल पाटीलच उमेदवार राहिले तर मग कुणाल पाटलांना आपल्या प्रचाराचंही धोरण ठरवावं लागेल। मुद्दा यावेळच्या प्रचाराच्या विषयांचा आहे। गेल्या 9 वर्षांमध्ये विद्यमान खासदारांनी दिलेली अभिवचनं, जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यातले सगळे प्रश्न सुटलेत काय हाही प्रश्न आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा पोहोचली काय हा देखील प्रश्न आहे। आणि आगामी सगळ्या समस्या, सुविधा आणि गरजा विचारात घेता या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना नेमकं काय हवं यावरही भर द्यावा लागणार आहे। लढत जोरात आहे, रंगणार आहे, मजा येणार आहे, काटेकी लढत होणार आहे। मुद्दा तुम्हाला आम्हाला प्रतीक्षा आहे ती खासदार राहुल गांधींच्या दौऱ्याची, आणि या दौऱ्यात भाषणाची संधी मिळाली
तर कुणाल पाटलांच्या भाषणाची. बघूया तोवर नेमकं काय काय घडतं ते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.